परिवार तुमच्या आमच्या सर्वांवरच नेहमी असते। पण पुण्यामध्ये एका अवलियाने सौर ऊर्जेवर चालणारी दुचाकी तयार केली आहे। या गाडीला असलेल्या सौर पॅनलमधून विजेची निर्मिती होते आणि त्यावरच चालते ही गाडी। ना पेट्रोल दरवाढीची चिंता, ना इंजिनचा कर्कश आवाज। ही गाडी आहे इको फ्रेंडली। पुण्यातल्या अयूब पठाण या अवलियाने या गाडीची निर्मिती केली आहे। ही गाडी पेट्रोल ऐवजी सौर ऊर्जेवर चालते। गाडीच्या पुढच्या भागामध्ये सोलर पॅनल बसवण्यात आले। त्यातून सौर ऊर्जेचं रूपांतर 28 व्होल्टच्या विजेत होतं आणि गाडी धावू लागते। विशेष म्हणजे अयूबनं भंगारातल्या वस्तूंपासूनच ही गाडी बनवली आहे आणि त्यासाठी त्यांना खर्च आलाय फक्त 27,000 रुपये। एक सोलर बाईक मी घेतली सेकंड हँड भंगारमधून 2-3 हजार रुपयाला। मग तिला मी एकदम पूर्ण अल्ट्राशीट करून सोलर पॅनल बसवले। त्याच्यानंतर एक चार्जर कटआउट असतो तो एक बसवला 10 एम्पियरचा चार्जर कंट्रोलर म्हणतात त्याने बॅटरी फुल चार्ज तो कट होतो। गाडीचे सोलर पॅनल एकदा पूर्ण चार्ज झाले की गाडी 35 ते 40 किलोमीटर वेगाने धावू शकते। उन्हामध्ये चालताना ही गाडी आपोआप चार्ज होते, त्यामुळे गाडी बंद पडण्याची भीती नाही। त्याशिवाय गाडीच्या या बॅटरीज विजेवर सुद्धा चार्ज करता येतात। बॅटरी चार्जिंग होते डीसी टू डीसी। त्यानंतर जे आतमध्ये मोटर आहे डीसी मोटर, डीसी मोटरवरती गाडी बाईक चालते। गाडीच्या इंजिनसाठी पेट्रोलची गरज नाही, तसंच ही गाडी आवाजही करत नाही। त्यामुळे ही गाडी खरोखरच इको फ्रेंडली ठरते। या आगळ्या वेगळ्या बाईकचं पेटंट घेण्याचा अयूब यांचा प्रयत्न आहे। सूर्य ज्या नित्य नियमाने होत असतो तशाच नियमितपणे आपल्या देशात पेट्रोलचे दर वाढत असतात। त्यामुळे ही सोलर बाईक